नटखट आणि शूर श्रीकृष्ण, द नॉटी अँड ब्रेव्ह कृष्णा. गोकुळ नावाचे एक सुंदर गाव होते. तिथे नटखट श्रीकृष्ण आपल्या आई वडिलांसोबत, यशोदा आणि नंदबाबांसोबत राहायचा. कृष्णाला लोणी खूप आवडायचे. तो फक्त स्वतःच लोणी खात नसे तर आपल्या मित्रांनाही भरवायचा. त्याच्या चेहऱ्यावरील ते निरागस हसू पाहून सर्वांचे मन भरून यायचे. जेव्हा गोपिका लोणी उंच शिंक्यावर लटकवून ठेवायच्या तेव्हा कृष्ण आपल्या मित्रांसोबत मिळून मानवी मनोरा तयार करायचा. तो चतुराईने वर चढायचा आणि लोण्याचे मडके फोडून लोणी फस्त करायचा. यशोदा माता त्याला पकडण्यासाठी मागे धावायची तेव्हा तो अतिशय चपळाईने लपून बसायचा. यालाच त्याचे माखन चोर रूप म्हणत. एके दिवशी कंसाने पाठवलेली पूतना नावाची राक्षसी गोकुळात आली. तिने सुंदर स्त्रीचे रूप घेतले होते, पण तिच्या मनात कपट होते. तिला कृष्णाला हानी पोचवायची होती. तिने गोड बोलून बाळकृष्णाला आपल्या कडेवर घेतले, पण कृष्णाला तिच्या दुष्ट हेतूचा अंदाज आधीच आला होता. पूतनेने जेव्हा कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा कृष्णाने आपल्या धैर्याने तिचे प्राण ओढून घेतले. ती राक्षसी आपल्या मूळ रूपात आली आणि जमिनीवर कोसळली. कृष्णाने दाखवून दिले की रूप कितीही सुंदर असले तरी दुष्टपणाचा अंत हा ठरलेलाच असतो. गोकुळवासियांना कृष्णाच्या या अचाट शक्तीचे नवल वाटले. गोकुळातून वाहणाऱ्या यमुना नदीत कालिया नावाचा एक विषारी नाग राहू लागला होता. त्याच्या विषामुळे नदीचे पाणी काळे झाले होते आणि पक्षी प्राणी मरू लागले होते. श्रीकृष्ण एक दिवस आपला चेंडू आणण्याच्या बहाण्याने नदीत उतरला. नदीच्या खोल पाण्यातून भयानक काळिया बाहेर आला. कृष्णाने अजिबात न घाबरता कालिया नागाशी युद्ध केले. त्याने मोठ्या धैर्याने नागाच्या फण्यावर उडी मारली आणि तो तिथे नाचू लागला. कृष्णाच्या वजनामुळे कालियाची शक्ती कमी झाली. त्याने कृष्णाची माफी मागितली. कृष्णाने त्याला नदी सोडून जाण्याची आज्ञा दिली आणि यमुना नदी पुन्हा शुद्ध झाली. एकदा इंद्राचा अहंकार वाढला आणि त्याने गोकुळावर जोरदार पाऊस पाडायला सुरुवात केली. विजा कडू लागल्या आणि पूर्ण गाव पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली. सर्व गावकरी घाबरले आणि नंदबाबांकडे मदतीसाठी धावले. कृष्णाने सर्वांना धीर दिला आणि गोवर्धन पर्वताकडे चलण्यास सांगितले. सर्वांचे रक्षण करण्यासाठी कृष्णाने आपल्या हाताच्या करंगळीवर अख्खा गोवर्धन पर्वत उचलला. त्याने एखाद्या छत्रीप्रमाणे तो पर्वत 7 दिवस आणि 7 रात्री धरून ठेवला. सर्व गोकुळवासी मुले आणि गुरेढोरे त्या पर्वताखाली सुरक्षित राहिली. इंद्राचा गर्व उतरला आणि पाऊस थांबला. संकट काळात घाबरून न जाता बुद्धीचा वापर कसा करावा हे कृष्णाने आपल्या मित्रांना समजावून सांगितले. त्याने आपला मित्र सुदामा याला सांगितले की शक्तीपेक्षा युक्ती आणि धैर्य श्रेष्ठ असते. आपण एकजुटीने राहिलो तर कोणतेही मोठे संकट आपल्याला हरवू शकत नाही. कृष्णाची ही बाललीला आपल्याला खूप काही शिकवते. त्याचे चातुर्य आपल्याला कठीण प्रसंगात मार्ग शोधायला मदत करते, तर त्याचे धैर्य आपल्याला संकटाशी लढण्याची ताकद देते. आजही लोक नटखट कृष्णाच्या या गोष्टी मोठ्या आवडीने ऐकतात आणि त्याच्यासारखे बुद्धिमान व शूर बनण्याचा प्रयत्न करतात.